महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तव्यांची धार अधिक तीव्र होत चालली आहे। विजय वडेट्टीवार आणि नवनीत राणा यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी चिघळलं आहे। राणा यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यांनी राणा यांचा चित्रपट कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांना सी ग्रेड चित्रपटांची हिरोईन असं संबोधलं आणि अशी ओळख असणाऱ्यांना इतर लोक चिल्लरच वाटतात असं म्हटलं। यासोबतच वडेट्टीवार यांनी परतवाडा प्रकरणाची तुलना अशोक खरात प्रकरणाशी करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला। तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचंही त्यांनी समर्थन केलं। त्या मला चिल्लरच समजतात, कारण त्या मोदींनाच ठोक समजतात, चिल्लर आणि ठोक। त्यामुळे आम्ही चिल्लरच आहोत। राहिला विषय की त्या किती महान आहेत, कारण सी ग्रेडच्या पॉप्युलर त्या हिरोईन आहेत, त्यामुळे त्या ग्रेटच असणार। सी ग्रेड पिक्चरच्या पॉप्युलर हिरोईन कडून ग्रेटच असणार त्या, कारण पडद्यावरच्या तारांकिता आहेत त्या, त्यामुळे आम्ही तर त्यांच्या दृष्टीने चिल्लरच आहोत। त्यामुळे आम्ही चिल्लर आहोत। राहिला हिरवा साप, हिरवा साप हा बिनविषारी असतो, ते जरा शोधा म्हणा जरा। हिरवा साप कधी विषारी नसतो। जे गवाऱ्या रंगाचे असतात ते विषारी असतात। गवार कलरचे गवाऱ्या ते विषारी असतात। त्याचाही अभ्यास करून घ्या, त्याचं उत्तर त्यांना मिळेल। मोजरीचा तो एक जो प्रचारक आहे विश्व हिंदू परिषदेचा, त्यावर बोलायला तयार नाही। तिथे त्यांची तोंड शिवली जातात, तोंड बंद होतात। हे कोणी या महिलांचं शोषण करणार असेल, बलात्कार करणार असेल, महिलांचा अवमान करणार असेल, या किंवा मुलींचा हे असेल, आज महाराष्ट्रामध्ये 4,67,000 महिला गायब आहेत। त्यावर कोण बोलत आहे? कोणी बोलायला तयार नाही। परतवाड्याचा विषय हा अत्यंत दुर्दैवी विषय आहे। त्याच्यावर कारवाई सक्त झालीच पाहिजे आणि याला कुठेही धार्मिक भावना कोणाच्या हे होणार नाही, त्याला गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीनं या प्रकरणाकडे बघून कारवाई केली पाहिजे। आमच्या अध्यक्षांनी जे वस्तुस्थिती मांडली ती खरी आहे। हे आमचे अध्यक्ष एका म्हणजे दलित समाजाचे आहेत म्हणून त्यांना ट्रोल करताय। आणि सुब्रमण्यम स्वामींनी तुमच्या पंतप्रधानावर वाटेल ते बोललेत, तर महिलांबद्दल बोललेत, पंतप्रधानावर बोललेत, तर त्यावेळेस तुमचं तोंड काय शिवलं होतं? कोणी शिवलं तुमचं तोंड? तुमच्या तोंडाला कोण चिकटपट्टी लावली? त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? तुमच्याच पक्षाचा एक नेता महिलांचा अवमान करतो, महिलांच्या वाटेल ते पंतप्रधानाचं नाव घेऊन बोलतो, त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही, त्यावेळेस लाज वाटत नाही। आणि आमच्या एखाद्या नेत्याने जर तेही दलित नेता म्हणून त्यांच्यावर तुम्ही तुटून पडताय। दलित नेत्यांनी एक वक्तव्य केलं, तेही सत्यतेला धरून केल्यामुळं जर ते वक्तव्य केलं असेल, तर त्याचा जर भारतीय जनता पक्ष किंवा त्या पक्षाची भूमिका असेल, तर मला वाटतं की ही दुपट्टी भूमिका आहे आणि या दुपट्टी भूमिकेतून ते बोलत आहेत। त्याच्यातून आमच्या नेत्यांना आणि आम्हाला त्याच्या बोलण्याचा काही परिणाम होणार नाही।